आज 1 तारीख आहे ना, त्यामुळे इशारा बदललेला आहे. आता कर्मातीत बनायचंय. विदेही अशरीरी आता है कर्मातीत. अब संपन्न वा कर्मातीत बनने की धुन लगाओ. निराकारी स्वरूप बनना ही है. ही एक धुन लागली पाहिजे आतून की मला संपन्न बनायचंय, मला संपन्न बनायचंय, मला कर्मातीत बनायचंय. वरदान रिपीट करेंगे. ईश्वरीय रॉयल्टी के संस्कार द्वारा हर एक की विशेषताओं का वर्णन करने वाले पुण्य आत्मा हो. ईश्वरीय रॉयल्टी के संस्कार द्वारा हर एक की विशेषताओं का वर्णन करने वाले पुण्य आत्मा हो. मनसा सेवा केली आणि सेवा मनसा सेवा आणि कुठली सेवा त्याचा अनुभव कळाला. धन दिल्याने दोन तीन सगळ्या सेवा शॉर्ट मध्ये ठेवतो. तुम्ही सांगा. सेवा केला मनुष्य तंदुरुस्त राहते. दृष्टीने सेवा केला दृष्टी पवित्र बनते आणि संकल्पने सेवा केला संकल्प पण पवित्र बनतात. आमच्या दोघांच्या त्यांच्याकडून आपण संकल्प सेवा केली तर आणि आपल्याला मेहनत लागत नाही. मेहनत मोहब्बत में बदल जाती है. दुसरं एकच वाक्य झालं आता आणि अजून 4 आहेत. स्नेह पत्थर को भी पाणी कर देता है. जीवनमुक्त स्थितीचा अनुभव. आणि स्नेहाने आणि काय होणार? 2 बरोबर. सहजयोगी बनणार. कालच्या मुरलीतलं सांगा. ताजं खाल्लेलं आणि कणा जवळ करणार. असंभव को भी होतं का? होतं ना. आणि आता मी एक सांगितलं आणि सांगा अजून 2 राहिले. पाप के समीपता का अनुभव कराएगी. दूसरा असंभव को संभव. परिस्थिति पहाड़ जैसी हो राई को भी रोई का अनुभव कराएगी. मेहनत से मोहब्बत के रूप में परिवर्तन होगी.
असंभव को संसार पत्थर को पाणी को भी पाणी को भी पाणी झालं. प जास्त आहे त्याच्यामध्ये. पत्थर को पानी, पहाड़ जैसे को राई हुई, असंभव को संभव, मेहनत को मोहब्बत आणि समीपता किसके बाबा. ह्या 5 गोष्टी बाबांनी काल खूप छान आपल्याला बघा त्याचा अनुभव पण करायला पाहिजे. आणि होतात की नाहीत अनुभव, नुसतं तोंडपाठ पण नको आपल्याला. तुम्हाला किती ठिकाणी असंभवला संभव करवलेला आहे. मग अशी मी क्लास ऐकला, त्याच्यामध्ये ऐकलं असं की बाबांचे बच्चे, बाबांनी कधीतरी तुम्हाला असा अनुभव करवलाय का की त्याची गरज खूप आहे आणि ते काम झालंच नाही. असं कधी झालंय का? बाबांच्या बच्चांना तरी असं होणार नाहीच आहे. पण ज्यांना पक्का पूर्ण निश्चय ठेवलेला आहे, हा हिसाब किताब एका साईडला आहे तुमचा, पण त्याच्यामध्ये ती वेळ निघून गेलेली आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहिला असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मदत पण तितकीच मिळाली. मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर बाबा आपल्याला कधी कधी सांगतात वारीस बना, वारीस क्वालिटी बना. अव्यक्त वाण्यांच्या मध्ये दरवेळेला तुम्ही ऐकता बाबा म्हणतात वारीस क्वालिटी आत्मे लावो, वारीस क्वालिटी तयार करा. वारीस क्वालिटी म्हणजे कोण? समीप असणारी, निश्चय असणारी, सपूत बच्चे. काल होतं ना सच्चे बच्चे, कालच्याच बोलीत होतं सच्चा बच्चा बन. बाबा आपल्याला सांगतात वारीसचा अर्थ सहज जर बघितला गेला तर सगळे संबंध कोणाशी जोडा. तुम्ही वारीस बनणार की नाही बनणार? माझं असं चिंतन चाललं, तुम्ही वारीस म्हटल्यानंतर स्वतः वारीसला जन्माला घालता. वारीस म्हणजे तुमची मुलं काय आहे, तुमच्या पाठीमागं वारीस आहे. पण तुम्ही जन्माला पहिला घालता, त्यांना तुम्ही पहिला वारीस बनवता आणि नंतर तुम्ही त्यांचे वारीस बनताय की नाही सांगा. तुम्ही लहानपणी त्यांचं जे केलेलं आहे, मुलांच्या लहानपणी जे जे केलेलं आहे ते कशासाठी केलं? म्हणजे पहिला वारीस बनवता आणि नंतरचा फायदा तुमचा काय आहे? मग त्याला आता ज्ञानाशी जोडा काय करायला लागेल? बोलला माताजी बाबाला पहिला बाबाला वारीस बनवण्यासाठी, कारण का नंतर कोण सांभाळणार आहे? किती काळ सांभाळणार आहे? किती काळ सांभाळणार आहे बाबा? एवढं लेट उत्तर विसरला. किती काळ सांभाळणार आहे शिवबाबा? जन्म वडिलांनी सांगितलेलं बघा. तुम्हाला आता काही ना आकडे तुमच्याच 3 प्रश्नांच्या मधली काही ह्याच्यात उत्तर आहेत काय, म्हणजे जोडू नये जरा. बडी दादींनी एकच सांगितलेलं आपल्याजवळ 5 खजाने आहेत. बाबा सांगतात ते वेगळे पण त्याच्यातले मिक्स आहेत. ते 5 स सफल करायचे. आता 5 स कुठले कुठले आहेत? समय, शक्ती, मस्तच. आणि 5वं सांगा, अगदी बरोबर सांगितलं, ऐकाच. तर समयाला ज्यानं बाबाला, ज्या समयाला गरज होती बाबांना, त्या समयाला मदत केली तर कधीही तुमच्या आयुष्यात वर्तमान मध्ये सुद्धा आणि भविष्यातले 21 ते सोडून आणि नंतरचे 63 जन्म सुद्धा कधीही तुम्हाला वेळेवर धोका मिळणार नाही. जसं मगाशी सांगितले की वेळ आली आहे, ती वेळ निघून जाणार, तुमचं काम होणार कसं ना कसं तरी. जर काम झालं नसेल तर त्याच्यात तुमचं कल्याण होतं की ती वेळ नको होती तुमच्यासाठी, योग्य ती नव्हती. म्हणजे तुम्ही वेळेला महत्व दिलं बाबाच्या कार्यामध्ये तर तुम्हाला वेळ शेवटला शेवटच्या क्षणापर्यंत मदत करणार.
जरा एक सेकंड तुमचा समोर मोठं विघ्न येणार असेल, काय होणार असेल तर वेळ जरा इकडची तिकडं होईल, पुढं मागं होईल आणि तुमचं त्याच्यामध्ये काहीतरी कल्याण सामावलेलं असेल. ही वेळ सफलता. पण तुम्ही वेळेला महत्व दिलं असेल तर कुठल्या गोष्टीला कुठल्या वेळेला महत्व देत आहे? जसं साधं उदाहरण, मुरलीची वेळ, ज्याच्यामध्ये बाबा आपल्याला सांगतात टीचर क्लासमध्ये आल्यानंतर पांढरी लाईट झाल्यानंतर आपण आलो तर आपण वेळेला महत्व दिलंय का? आम्ही ज्ञानात आलेलं, माझं लौकिकचं उदाहरण, मी ज्ञानात आलेलं किंवा आमच्या माताजी ज्ञानात आलेलं, ही वेळ अजूनही माझ्या लक्षात राहते. आम्ही पाहुणे म्हणून तुम्ही कशाला ब्रह्माकुमारीत जाताय याच्यासाठी आलेलो. खुपरीमध्ये मावशीकडे गेलेलो, पण मावशीनं काय केलं? उत्तर दिलं. मी क्लासला चालली आहे, संध्याकाळी 6:45ला आम्ही त्यांच्या दारात आत पाऊल टाकत होतो. मला अजून तो सीन आठवतो. आम्ही पाहुणे म्हणून गेलोय. ती म्हणाली की आज जावा, पोरं चहा पाणी देतील, मी जरा मुरली ऐकून येतो तासाभरात. पण माताजी एवढ्या हे होत्या, माताजी म्हणाल्या त्याच्यासाठी तर आलोय, चल तुझं काय आहे बघते, ओम शांती. त्या गेल्या ते गेल्या. दुसऱ्या दिवशी भट्टीला सगळ्यात पहिला 6 वाजता त्याच हजर तळणग्यात भट्टी होती. त्या दिवशीपासून आजपर्यंत मुरली अमृतवेला मिस नाही. वेळेला महत्व. म्हणजे मावशीनं काय केलं? पाहुणे आलेत म्हणून महत्व कुणाला दिलं? बाबांना महत्व दिलं. आणि काय झालं की पहिला कुठं स्किप करता येईल. स्किप म्हणजे माहितीये ना, मोबाईल मध्ये ऍडव्हर्टाईज लागली की स्किप करताय म्हणजे ते जाऊ दे, ते गायब होऊ दे. तसं पहिला मुरली कुठं स्किप होईल, भट्टी कुठं स्किप होईल, कुठं जायचंय, सेवा कशी स्किप होईल, ते करतो आपण. वेळेला कुठल्या गोष्टी व्हायब्रेशन श्रेष्ठ बनणार. आत्ताचा संकल्प प्रत्येक सेकंद बाबा बाबा बाबासाठी असेल, बाबाच्या सेवेसाठी असेल. भले तुम्ही लौकिक मध्ये राहताय तरी बाबांनी काय सांगितलं तिथं पण शब्द काय वापरा? सेवा. तर तिथं तुम्हाला भविष्याचे 21 जन्म सफल होणार. तिसरा श्वासोश्वास. परवाच्या मुरलीत ऐकलं, कुठली मुरली होती? गेल्या रविवारची बिरदेव मंदिरातली ऐकलेली. श्वासोश्वास बाबा को याद करेंगे तो क्या क्या होगा? शरीर निरोगी रहेगा, सतयुग में भी निरोगी रहेंगे, डॉक्टर की जरूरत नहीं होगी. किती जन्म? पण फक्त 21 जन्म नाही. आपल्याला जन्म सुद्धा पण निरोगी राहणार आहे, स्वस्थ राहणार आहे. जिथं आजार हे ते काही नाही. आणि इथं झालेला आजार 21वा जन्म हा आहे. इथं झालेला आजार सुद्धा जसं मगाशी सांगितलं आधा कम हो जाईल. त्या यातना वेदना कमी होतील. जितकं तुम्ही आत्मा समजाल तितकं तुमच्या यातना वेदना कमी पण होतील. चौथा खजाना शक्तींचा खजाना. शक्ती कुठल्या कुठल्या आहेत आता सांगा? मला असे ऐकत होते शक्ती शक्ती किती शक्ती मिळालेत आपल्याला? किती शक्ती मिळालेत आपल्याला? 8 शक्ती. कशाच्या द्वारे मिळतात? योगाद्वारे 8 शक्ती मिळतात. कुठल्या कुठल्या 8 शक्ती सांगा? समेटणे की शक्ती. सगळेजण मिळून सांगणार आहे. समेटणे की सामना करणे, सहन करणे की, विस्तार को संकीर्ण करणे, विस्ताराला परखणे की, निर्णय करणं आणि सहन शक्ती, सांभाळणे की शक्ती, निर्णय शक्ती, परखणे की शक्ती, सामना करने की शक्ती, सहयोग शक्ती, विस्तार को संकीर्ण करने की शक्ती, समेटणे की शक्ती. मूर्तीला पण हातोडीचा घाव करायला लागतो. नको तो भाग तो चित्रकार मूर्तिकार काय करतोय? काढून टाकतोय. तसं बाबा मला ठोकायला लागलेत, सहन करवायला लागलेत. बाबा मी किती सहन करू, किती सहन करू, पण भाव बसल्याशिवाय माझ्यातला नको असलेला भाग पण निघून जाणार नाहीये. मग कोणी जाणून बुजून तुम्हाला दुःख द्यायला लागलेलं आहे, तुमच्या जीवनात दुःख आलं, मग लगेच बाबाला सोडलं
काय बाबाचं बनून पण दुःखच मिळायला लागले. नाही. उलटा तो व्यक्ती दुःख द्यायला निमित्त बनला. चांगलं आहे, कारण का तुम्ही तुमचं मूर्ती घडवायला लागलाय, तुम्ही देवत्व पद प्राप्त करायला लागलाय. जर तुमच्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे, अनेकांच्या समोर संकट येतात, परिस्थिती येतात, परखण्याची शक्ती. कसा व्यक्ती माझ्या समोर आलेला आहे, माझं नुकसान करण्यासाठी आलेला आहे की माझं उन्नती करण्यासाठी आलेला आहे, की कुसंग आणि सतसंग, याचा सुद्धा आपल्याला फरक निर्णय शक्तीच्या द्वारे आपल्याला लावायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघतो सहयोग शक्ती. सहयोग शक्तीमध्ये इथं पण सहयोग द्यायचा आहे, लौकिक मध्ये पण सहयोग द्यायचा आहे. आता ह्या शक्तींचा आपण वापर केलेला असेल तर भविष्यामध्ये आपल्याला कायम स्वरूपी शक्तींचं रूप तिथे काय मिळणार आहे, आपली पूजा सुद्धा. मग फक्त सतयुग त्रेतायुगात तर पूजा नाहीये, पण आपल्याला देवत्व पद मिळेल. पण द्वापर कलियुगामध्ये आपली किती अष्टशक्तीच्या देवी किती निर्माण होतात, अष्टभुजाधारी दाखवलेलं आहे. मग ती देवींची पूजा म्हणून म्हटलं फक्त 21 जन्म आपल्याला मिळत नाही, तर सदा काळासाठी 63 जन्मासाठी. जसं शेतातलं कुठलं तरी एखादं असं पीक असावं, मला काय त्याचा अभ्यास नाहीये, पण तुम्ही अनुभव करू शकता, 12 महिने ते येतच. कुठलं पीक आहे असं एकदा लावलं की ते 12 महिने येतच राहतं. त्याच्यासाठी तुम्ही जागा, भाजीपाला काय आहे 12 महिने आपल्याला लागतो. आंबा आहे, बाकी सगळं, पण त्या आंब्याचं फळ तर नंतर मिळतं. केळी आहे, नारळ आहे, तसं आपल्याला आणि केळी तुम्हाला कुणाला नाही आठवलं, माणसाने किती संपत्ती लावली. 5वं स होतं संपत्ती.